नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट मंदीत राहणार हे सगळ्यांना माहीतच होतं, पण जेवढ्या मंदीत राहील असं वाटत होतं त्यापेक्षाही मंदीचं प्रमाण वाढलं. सुरुवातीला थोडा एक अर्धा पाऊण तास मार्केट सावरलेल्या स्थितीत होतं, पण नंतर जसा एक तास पलटला तशी मार्केटमध्ये जोरदार मंदी आली आणि नंतर जे मार्केट 1350 ते 1400 पॉईंट सेन्सेक्स एवढं मंदीत गेलं ते सावरलं नाही. 1 तारखेला ऑटो सेल्सचे आकडे येतात, त्याचप्रमाणे बँकांचे डिपॉझिट्स आणि ॲडव्हान्सेसचे आकडे येतात, सिमेंट कंपन्यांचे विक्रीचे आकडे येतात. तर आज ऑटो कंपन्यांचे आकडे आले, बरेचसे आकडे चांगले आले, पण त्याच्यात टाटा मोटर्सचे आकडे काही एवढे चांगले आले नाहीत आणि मारुतीची आकडेवारीसुद्धा अपेक्षाच्या अनुरूप आली नाही. काहीशी फिके सेल्सचे आकडे जाणवले. नागार्जुना कन्स्ट्रक्शनला 5773 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या. त्यामुळं आज एवढं मार्केट डाऊन होतं तरी नागार्जुना कन्स्ट्रक्शनचा शेअर तेजीत होता. करूर वैश्य बँक यांचे ॲडव्हान्सेस वाढले, ते 84,486 लाख एवढे झाले. तर डिपॉझिट्स 14.50% वाढली, ती 1.02 लाख कोटी एवढी झाली. ॲलेम्बिक फार्माच्या पॅन्टोप्राझोल सोडियम या औषधाला USFDAची मंजुरी मिळाली. हे ॲसिडिटीवरचं औषध आहे. TVS मोटर्सचे विक्रीचे आकडे चांगले आले, शेअरसुद्धा बराच वेळ तेजीत होता. एकंदर विक्री 17% वाढली, ती 4.15 लाख युनिट झाली. 2 व्हीलरची विक्री 16% वाढली. इलेक्ट्रिक व्हेकलची विक्री 77% वाढली. मोटरसायकलची विक्री 15% वाढली. तर 3 व्हीलरची विक्री सुद्धा वाढली. अशोक लेलँडची एकंदर विक्री 6% वाढली, पण डोमेस्टिक विक्री 7% कमी झाली. मारुतीची विक्री मात्र गेल्या वेळेला 1.87 लाख युनिट होती, ती आता 1.93 लाख झाली. निर्यात 27% वाढली. डोमेस्टिक विक्री मात्र कमी झाली, 0.08% एवढी डोमेस्टिक विक्री झाली. मिनी कारची विक्री सुद्धा कमी झाली. BELचा टर्नओव्हर 16% वाढला, तो 23,000 कोटी एवढा झाला. तर त्यांचं ऑर्डर बुक 71,650 कोटी एवढं झालं. GST कलेक्शन 1.96 लाख कोटी एवढं झालं, ते 9.9% यावेळेला GST कलेक्शन वाढलेलं आहे. आयशर मोटरच्या बाबतीत बघायचं झालं तर रॉयल एनफिल्डची विक्री 34% वाढली, ती 1.01 लाख युनिट्स एवढी झाली. एस्कॉर्ट्सच्या बाबतीत ट्रॅक्टरची विक्री 15% वाढली, ही 11,374 युनिट झाली. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळासाठी नैसर्गिक गॅसच्या किमतीसुद्धा वाढवण्यात आल्या. लार्सन अँड टुब्रोला पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेससाठी 2,500 ते 5,000 कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली. महिंद्रा अँड महिंद्राचे विक्रीचे आकडे, निर्यातीचे आकडे
ट्रॅक्टर विक्रीचे आकडे सगळेच चांगले आले. निर्यात 163% वाढली, विक्री 23% वाढली, डोमेस्टिक विक्री 10% वाढली, कमर्शियल व्हेकल 14% वाढली, 3 व्हीलर्सची विक्री 47% वाढली, ट्रॅक्टरची विक्री 34% वाढली. अशा पद्धतीने महिंद्रा अँड महिंद्राचे विक्रीचे आकडे चांगले आले. स्टर्लिंग विल्सनला 1470 कोटीच्या 3 ऑर्डर्स मिळाल्या. VST टिलर ट्रॅक्टर यांची विक्री 7,892 युनिट्स झाली. मिश्र धातू निगम यांची विक्री 1,470 कोटी एवढी झाली. सलीला पांडे यांची SBI कार्ड यावर MD आणि CEO म्हणून नेमणूक झाली. KEC इंटरनॅशनलला 1,236 कोटींच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या. टाटा मोटर्सच्या विक्रीचे आकडे मात्र चांगले आले नाहीत. त्यांची विक्री कमी झाली, डोमेस्टिक विक्री कमी झाली, कमर्शियल व्हेकल विक्री कमी झाली. त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर मंदीतच होता. NMDCचं उत्पादन कमी झालं, पण त्यांची विक्री वाढली. उत्पादन झालं 3.55 मेट्रिक टन आणि विक्री 6% वाढली. ही विक्री 4.21 मेट्रिक टन एवढी झाली. ज्वेलरी बिझनेसच्या बाबतीत खूप अडथळे येत आहेत. गुजरातमध्ये 40% बिझनेस कमी झाला आहे. 40% कारखानेही बंद पडले. लोक संपावर गेले, कामगारांना काढून टाकावं लागलं. व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. हा अमेरिकेच्या मंदीचा परिणाम आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे हिरा उद्योग किंवा ज्वेलर्स यांच्या शेअरवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण फार्मा कंपन्यांवर एवढा परिणाम होईल असं वाटत नाही, कारण आपण जेनरिक औषधं अमेरिकेला पुरवतो आणि या औषधांच्या किमती खूप कमी असल्यामुळे मध्यम वर्गाला ही औषधं परवडू शकतात. त्यामुळे या औषधांवर टॅरिफ्स लावले जातील असं वाटत नाही. आणि एकंदरीतच फार्मावर काही पिरियड्स नंतर काही प्रमाणात टॅरिफ असं काहीतरी गणित बसवलं जाईल. टेक्स्टाईलवर काही प्रमाणात टॅरिफ लावले जाते. तर या सगळ्याचं गणित उद्या काही प्रमाणात उलगडेल, पण सगळं चित्र मात्र परवाच्या दिवशी आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. आणि त्यानंतर मग आपला मार्केटमध्ये किंवा सगळ्या कंपन्यांचाच म्हणा, एकंदरीत सगळ्याच देशांमध्ये उलथापालथ चालू आहे, तर सगळ्याच देशांचा जम बसू शकेल. एक सकाळी कमेंट आली होती की या मार्केटच्या उलथापालथीमध्ये सगळेच जण गटांगळ्या खात आहेत. तर हो, प्रत्येकाच्या नाकातोंडात कळत न कळत पाणी जातच आहे. पण त्यातून सुटका कशी करून घ्यायची, त्या गोंधळातून बाहेर कसं पडायचं, हे हळूहळू अनुभवाने लक्षात येईल. सुरुवातीला काहीसा डोक्याला त्रास होऊ शकतो. मुलं लहान असताना आईवडील सावरतात आणि आईवडील म्हातारे झाल्यानंतर मुलं त्यांना सावरतात. तसाच काहीसा हा प्रकार मार्केटमध्ये चालतो. तर तेजी मंदी दोन्हीलाही तोंड देत देतच आपल्याला किनाऱ्याला लागायला लागतं. तर वेगवेगळे उपाय आपल्याला योजावे लागतात. काही वेळेला मार्केट करता येतं. आज जसा
व्होडाफोनचाच शेअर अख्खा दिवस वाढत होता किंवा टाटा टेली सर्व्हिसेस वाढत होता. असे जे म्हणजे आपण नेहमी ह्याला तेवढे स्ट्रॉंग शेअर म्हणत नाही ते शेअर आज मार्केटमध्ये वाढताना दिसले. असा फरक मार्केटमध्ये पडू शकतो. तर आपण निरीक्षण करावं म्हणजे आपल्या जवळचे कधी कधी कमकुवत शेअरसुद्धा बाहेर पडतात. आज तुम्हाला कोरोमंडल इंटरनॅशनलचा शेअरसुद्धा तेजीत दिसत होता. काही खतांचे शेअर तेजीत दिसत होते. तर सगळंच म्हणजे 1400 पॉईंट मार्केट पडलं म्हणून प्रत्येक शेअर मंदीत असेल असं मात्र नाही. त्याच्यासाठी निरीक्षण करावं लागतं. बघूया आता उद्याच्या मार्केटला काय काय करावं लागते ते. नमस्ते.